वेलकम बॅक टू चॅनल. आज आम्ही आहे सुरतमध्ये आणि जे नवीन व्ह्यूअर्स बघत असेल त्यांच्यासाठी सांगतो की पुणे टू गुजरातची आपण ट्रिप करतोय आणि रन ऑफ कच्छ, स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे सगळं आपण फिरलेलं आहे. सोमनाथ पण झालेलं आहे आणि आता आपण सध्या आहे सुरतमध्ये, टेक्स्टाईल हब जे म्हणतो आपण ज्याला. तर आता मॉर्निंगचे सकाळी 9:30 वाजलेले आहेत. ही आपली रूम होती ओव्हरऑल आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललेलो आहे. ही रूम बघून घ्या एकदम मस्तमध्ये. आणि आता ब्रेकफास्ट करायला चाललेलो आहे. जाणार आहे शॉपिंगसाठी सुरतमध्ये. चला मग तुम्हाला दाखवतो आता ब्रेकफास्ट काय आणि शॉपिंगचा इथं काय एक्सपिरियन्स आहे ते पण सांगू आणि मग तिथून आपण डायरेक्ट पुण्याला निघणार आहे. चला, रेडी झालेलो आहे सगळे. चला क्यू. समोर बाल्कनी पण कसं बघा, अशी बाल्कनी दिसते इकडं हॉटेलची. बाहेरचा हा एरिया आहे. जरा अडगळीतल्या ठिकाणी आहे हॉटेल, बट स्टेशन समोरच आहे आणि टेक्स्टाईल हब जे म्हणतो आपण ते शॉपिंग एरिया आहे पूर्ण. हा सगळा येतं पुढे प्रेमायसेसमध्येच, त्यामुळे जायला यायला लवकर. लिफ्ट तर एवढ्या मोठ्या आहेत की 4 लोक एकदम आरामात फिट होतात त्याच्यात. एवढीशी लिफ्ट आहे. हॉटेल पण अडचणीत येतं, पण रूम छान आहेत. नवीनच झालेली प्रॉपर्टी. एकदम छोटा आहे. पॅसेज छोटा आहे खूप जास्त. एकदम लाईन मध्ये काय पोहा वगैरे, ढोकळा आहे, इडली आहे आणि वडा आहे. इथे ज्यूस आहे, जलेबी वगैरे, चटणी आहे, डेट्स आहेत आणि कॉर्नफ्लेक्स आहेत. ब्रेकफास्ट छान आहे एकदम मस्त. पावभाजी घेतलेली आपली फेवरेट आणि अपेक्षा नीन. त्यांनी काय घेतले, वडे, इडली आणि ढोकळा. हां, आणि मम्मीने घेतलेलं आहे वडा सांबार. मम्मी काल जेवलेली नाही, ऑलमोस्ट संध्याकाळची नाही जेवत मम्मी. आता मस्त ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग जाऊया चेकआउट करू. चला चेकआउट करतो आता आम्ही. 10:30 वाजलेले आहेत. ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे सगळं. तर जाऊ शॉपिंग करायला. गाडीमध्ये सामान ठेवू आणि रिक्षाने जाऊया. मस्त जवळच येते, 2 किलोमीटर. सर्विस एकदम एक नंबर आहे बरं का यांची. गाडी बिडी धुवून ठेवली चकाचक एकदम. वो नीले वाली की बाजू की ग्रे कलर की गाडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवले त्यांनी एकदम. शॉपिंग करायला जाऊ. सिक्युरिटीला 100 रुपये दिले त्याला. म्हटलं चांगलं बिचाराने मेहनत केली, कारण खूप घाण झाली होती. धुवून ठेवली मस्त. म्हटलं चला त्यालाही खुश करून टाकू. त्याचाही दिवस आहे बिचाराचा. 4 पैशाची अपेक्षा कोणालाही असते. चला, इथून रिक्षा पकडावी लागेल आपल्याला. हा इथं हॉटेलचा आतमधला रोड आहे. एवढा पॅसेज खराब आहे, थोडा शॉर्टकट आहे. रिक्षा पकडून जाऊया. आता ही रिक्षा मिळाली आहे. 50 रुपये घेतात तिथपर्यंत जायला. 2 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे इथून. सकाळी बरीच वर्दळ वाढलेली आहे. काल रात्री एवढं काय नव्हतं रोडला. परत आता ट्रॅफिक वाढलेलं आहे. दिवसा उजेडी सगळं मोकळं होतं रात्री एकदम. हे अजमेरा फॅशन आहे. पहिले इकडे बघू काय मिळतंय का आता. स्वच्छ हे असं आता मम्मा आणि अपेक्षा तिकडे आहेत अजमेरा फॅशनमध्ये. दोघंजण साड्या बघतात बसून. आता निवांत 11व्या फ्लोअरवरती आता आम्ही. असं पूर्ण बिल्डिंगचं हब आहे म्हणजे इकडे सगळ्या बिल्डिंगचं. महाग वाटतं मला कम्पॅरेटिव्हली. इकडे मला कुर्ते वगैरे ठेवलेलं हे सगळं होलसेलचं दिसतंय मटेरियल. पूर्ण होलसेल दिसतं हे सगळं. असे लेंगे वगैरे पण आहेत 10,000च्या रेंजमध्ये. आणि ते लग्नाच्या साड्यापेक्षा बघते त्या टाईपमध्ये, त्याची प्राईस विचारेल आता. असे लेंगे वगैरे पण आहेत 10,000, 8,000 अशा रेंजमध्ये. एकच ड्रेस घेतलेला आहे. काय एवढं वाटलं नाही. महाग वाटते का थोडं तुम्हाला? ऑप्शन्स पण नाहीत आणि ताईसाठी पण घ्यायचे, पण 3XL साईजेस त्यांच्याकडे खूप लिमिटेड होतात. ते कुठला फ्लोर आला? 90 आहे. एक जण जळगावचा भेटला होता आपल्याला माणूस आणि आम्हाला आधी वाटलं की तो काहीतरी विकायचा प्रयत्न करतोय, पण नंतर लक्षात आलं तो बिचारा काम करत होता इकडे आणि जॉब करत होता. आम्हाला बघितलं त्याने आणि म्हणलं तुम्ही मराठी आहेत का? म्हणलं हो. तर मग तो म्हणला की इथे कोणाकडनं घेऊ नका, हे सगळे यूट्यूबर आहेत आणि खूप कॉस्टली विकतात सगळं. पुढे जे फॅक्टरीतनं मटेरियल बनतं 10-12 साड्या वगैरे असं काय घ्यायचं तर मग होलसेलचं तिकडे पुढे आणि रिटेलचं इकडे. तो खूप हेल्प करणारी लोक पण येतात आपले. एवढं लांब जॉब करायला आलाय तो जळगाववरून सुरतमध्ये. आणि मग थँक्यू बोललो त्याला आणि म्हटलं ठीक आहे. आता त्याने रिक्षा पण आम्हाला अरेंज करून दिली. म्हटलं तिथे सोडा यांना
आणि 20-20 रुपये सांगितलेले, बट तो बोला नाही 15-15 घेतात तेवढंच द्या. डन करून आम्हाला बसून दिलं. बघूया आता तिथे जाऊन बघू काय मिळतं, काय फरक येतो तिथे गेल्यावर लक्षात येईल आपल्याला. भरपूर ट्रॅफिक आहे बघा, गाडी आणणं म्हणजे ना इकडे कामच नाही, म्हणून मी गाडी आपली पार्क केलेली आहे हॉटेलच्या इथंच. ट्रॅफिक बघा, पूर्ण चौक जाम आहे. आपला लक्ष्मी रोड आहे ना पुण्याचा, सेम तसे कंडिशन आहे इकडे, एकदम लक्ष्मी रोड सारखी. बघू आता पहिले पोहोचू. सगळीकडे जरा कन्फ्युजन होतं आल्यावरती, डोकं चालत नाही की काय बघावं काय नाही. आपल्याला एक तर माहीत नसतं कुठे काय मिळतंय, रेट काय मोस्टली त्या गोष्टींची आयडिया नसते. होलसेल हब आहे पूर्ण हे, इथे साड्या चॉईस करतात अपेक्षा वगैरे. 375 पासून स्टार्ट आहेत. भरपूर होलसेलचं दुकान आहे मस्त. त्यांनी आम्हाला 12-15 साड्या दिलेल्या आहेत. आता यांनी घेतल्यात, म्हणलं ठीक आहे चला घेऊ, आपल्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्सला पण देता येतील. होलसेलशिवाय काम नाही. इथे सगळे ड्रेसेस वगैरे आहेत, हे पूर्ण होलसेलमध्ये. तर होलसेल लेंगे आहेत सगळे. हाच त्याने सांगितलेलं ना मगाशी वेल्वेटचा. लेंग्याचं आतमध्ये दिसतं त्यांचं. भैया आप भी शेरवानी लिया अपना शादी कर लेते वापस. दुल्हन मैं रेडी कर रहा हूँ. हाँ वापस शादी कर लेते. एकदम शादी कर लेते हैं, पंडित जी मिल ही जाएंगे. बेटा देख ही लेगा पापा मेरी शादी. लकी होगा. असं आहे सगळं. हे कुर्त्या वगैरे सगळं इकडे मिळतं. बरेच हुशार लोक आहेत, ते बिझनेस बरोबर माहिती आहे. आता आम्ही घेतले थोडेफार कपडे, बघूया आता नंतर ना, दाखवतो तुम्हाला नंतर गेल्यावरती. आता लहान मुलांचं इथं म्हणतात इथं आहे म्हणून, बघूया आता. इथे ना पूर्ण हे बघा, हे फॅक्टरी आहेत असे सुरतमध्ये. हा रोड एक्झॅक्ट लोकेशन मी स्क्रीनवरती टाकेल, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही आहे कारण आम्ही बरंच फिरतोय. फॅशन प्लस हे सगळे ना याचे शॉप्स आहेत, होलसेलर्स आहेत सगळे. श्री ऑन टेक्सटाईल आहे, इथे नंबर्स पण दिलेले आहेत बघा, कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल साड्या वगैरे घ्यायला. गुड्डूबाई बिहारवाले. आणि हे राजलक्ष्मी फॅक्टरी होते, हे चांगले होते, आपण यांच्याकडनंच खरेदी केली. वरती नंबर पण दिसतो. आणि पूर्ण साड्यांचं इथं होलसेलर आहे, इथेच बनतात आणि ते त्यांचे रेट चांगले आहेत. म्हणजे आम्ही जरा फिरलो, त्यातनं माहिती भेटली इकडे रेट बेस्ट भेटलेले. भरपूर शॉपिंग केलेली अपेक्षानी यांनी मम्मीनी. चला, तुम्हाला जर काय पाहिलं असलं बघा, साडी स्टार्टिंग फ्रॉम 40-40 रुपीज. इथे ब्रायडल आहे सगळं, ब्रायडल कलेक्शन. श्रीजी क्रिएशन आहे. भरपूर पूर्ण ही लाईनच आहे, मार्केट आहे. आता इथं आम्ही चाललो लहान मुलांचं घ्यायला बॉम्बे मार्केटमध्ये. आणि इकडे 1-1 पीस 2-2 पीस काय मिळत नाही, 6-10 अशाच बॅचमध्ये तुम्हाला घ्यावं लागतं. त्यामुळे मग आमची थोडी शॉपिंग जास्त झालेली आहे. 30-40 साड्या घेतल्या त्यांनी सगळ्यांनी मिळून. जाळ करून टाकलेला आहे, जाळ केलेला आहे नुसता, जाळ शॉपिंगचा. एवढ्या साड्या आता कपडे भरून तसेच ठेवायचे आणि वाटायचे अर्धे. बॉम्बे मार्केटच्या इथं चाललेलो आहे. दुपारी 1 वाजलेले आहेत आता. खरेदी करता करता भरपूर मोठं आहे सुरत. आणि आमचं रिकमेंडेशन असं आहे की जर तुम्हाला काही इकडे यायचं आहे ना तर प्लॅन करून या. 1 महिनाभर आधी, थोडं 15 दिवस आधी, 8 दिवस आधी तरी थोडं रिसर्च केलं ना तुम्ही तर बेटर राहील. म्हणजे ऐन टायमाला येऊन सगळं गडबड होणार नाही आणि आलेलं तुमचा टाईम पूर्ण हे करता. ती आमची फर्स्ट विजिट होती, त्यामुळे आम्ही 1-2 शॉप बघून जिथं चांगलं वाटलं तिथं घेऊन टाकलं. बट तुम्ही येत असाल तर थोडं रिसर्च वगैरे करून या, प्राईसचं वगैरे आणि पॅटर्न्स काय, डिझाईन काय घ्यायचं असतं. क्लोदिंगमधली थोडी बेसिक माहिती यूट्यूबवरनं घ्या. आणि मोस्टली मी रिकमेंड करेन की जे यूट्यूबवर दाखवतात ना सुरतचे फेमस, त्यांच्याकडे नका जाऊ. रेट खूप हाय आहेत त्यांचे, आम्ही जाऊन एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि बेसिक लोकल शॉप्स आहेत ना ते फिरा. इकडे यांच्या प्राईसमध्ये खूप फरक येतो. आणि अर्धा मटेरियल इकडनं सप्लाय होतं. आता जिथं आम्ही गेलो ना तिथून मोस्ट ऑफ दी मटेरियल तिकडं सप्लाय होतं, जे आपण पहिल्या शॉप्सला गेलो होतो. असं सगळं इकडं खेळ आहे. प्रत्येकजण आपला बिझनेस चालवायचा प्रयत्न करतो आहे आपल्या पद्धतीने. तर आपण थोडं स्मार्ट बनावं लागतं त्या केसमध्ये. बघा टेक्स्टाईल मार्केट आहे तिकडे, युनिव्हर्सल टेक्स्टाईल मार्केट आहे. हे काहीतरी दिसतं, सगळं शॉपिंग सेंटर आहे पूर्ण. वर जे दिसतं ते असे मोठे मोठे शॉपिंग सेंटर्स आहेत तिथं. समोर पण आहे लेडीजचे कुर्ते, काय म्हणतात लेडीज रिलेटेड जे पण आहे ना, ज्वेलरी वगैरे, आर्टिफिशियल ज्वेलरी
सगळं इथं तुम्हाला मिळून जाईल. आणि डायमंडसाठी फेमस आहे, डायमंड हब आहे सुरत. महालक्ष्मी टेक्सटाईल मार्केट पण येते. आणि तू काय आता ट्राय केलं होतं ते लेंगे 250-300 पासून स्टार्ट होतात ऑलमोस्ट 10,000पर्यंत. घेईल असे तुम्हाला जसे पाहिजे तसे. तुम्ही फक्त थोडं बार्गेनिंग आणि थोडं मार्केट स्टडी केलं पाहिजे बस, सगळं भारी भेटून जाईल तुम्हाला इकडे. हॉटेल्स थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत बट बघायला गेलं तर हे सगळे लोक इकडून येतात खरेदीला वगैरे. आणि मुंबई खूप जवळ आहे त्यामुळे जे बिझनेस करण्यासाठी लोक जे येतात ते हॉटेल्स वगैरे बुक करून ठेवतात. त्यामुळे हॉटेलचे रेट थोडेसे हाय राहतात. बट लॉज वगैरे पण अवेलेबल आहे, त्याचं जसं बजेट आहे त्याच्याप्रमाणे राहू शकतो एवढे. आणि बेस्ट ऑप्शन इथे ना फिरायसाठी रिक्षा आहे मला तर वाटतं. आम्ही पण गाडी हॉटेलला पार्क केली आणि रिक्षाने फिरतोय कारण सगळीकडे खूप म्हणजे हे ट्रॅफिक आहे ना, खूप जास्त ट्रॅफिक आहे मार्केट एरियाजमध्ये. मग रिक्षा घेऊन फिरलेलं कधी पण बेस्ट ऑप्शन राहतो आम्हाला पण असं वाटतं. इथे न्यू बॉम्बे मार्केटला आलो आहे. हे रिटेलचं आहे सगळं न्यू बॉम्बे मार्केट. आणि होलसेलचं तिकडं ओल्डवालं आहे ते हे सगळं रिटेलसाठी. बघू आता इकडं हे सगळे रिटेलवाले. ते कुर्ती बिर्ती लावलेत ना सगळे रिटेलवाले. ते पण साड्या इकडे आहेत समोर. आणि इकडे मुलांचे पुढे येते गंजपान. चल पुढं असे तुटून पडतात इकडं पार. काय दाखवू म्हणतात सगळे इथं गडबड. हे होलसेलवाले आहेत बा सगळे. होलसेल डेपो, रिटेल डेपो 100-150 वगैरे काय लिहिलेलं. लहान मुलांचं बघ इथं कुठे ते मुलांचे खूपच कमी ऑप्शन्स आहेत इथे. हार्डली 1 ते 2च शॉप आहेत पूर्ण बॉम्बे मार्केट. बाकी सगळं हे लेडीजचं सामान मिळतं. लेडीजच्या कुर्त्या वगैरे, साड्या, हे सगळे ऑप्शन्स आहेत इथे. आणि मुलांची लहान मुलींची कुर्ती सांगितली त्यांनी 200 रुपयापासून काहीतरी. घागरा काहीतरी 200 रुपयापासून स्टार्ट होता. इथं मेन्सचे सगळे ऑप्शन्स आहेत असे. एक्झिट बच्चू हे पण छान आहे. 1650ला सेट आहे. ते सगळं रिटेलवालेच आहेत. फिक्स रेट लिहिलेले आहेत. आणि यांनी साड्या वगैरे आहेत तिथं. 450च्या साड्या आहेत अशा. 550, 600, 350 सगळे रिटेलवाले आहेत तिकडे. होलसेलमध्ये घ्यायचं तुम्हाला 5-6 घ्यायला लागतील. त्याचं मार्केट वेगळं जे मगाशी आम्ही गेलो होतो ते टेक्स्टाईल मार्केट. असं लेंगा वगैरे पण येतात आतमध्ये बघा. पॉज करून बघा. भाऊ तुला बघायचं आहे काय तुझ्यासाठी? किंवाची जरा रडारडी चालली आहे, झोप येते त्याला म्हणून तो काही शॉपिंग करून देत नाही आहे म्हणतो. झोप येते आहे ना मग. झालं आता शॉपिंग झालेली आपली. चला कंटाळला आहे तो. इथे लहान मुलांची मस्त बोर्ड भेटलाय बघा आपला, जय महाराष्ट्र. येथे 6-9वारी साडी होलसेल भावात मिळेल. मस्त मराठीमध्ये लिहून ठेवलं. त्यांना माहिती मराठी कस्टमर्स येत असणार आहेत आपले खूप सारे ह्या शॉप बाहेर. हे न्यू बॉम्बे मार्केटच्या पुढेच येते ब्लिस रेस्टॉरंट आहे, पुरोहित भोजनालय. इथं काहीतरी खाऊन घेऊया. समोर बॉम्बे मार्केट आहे. किंवा चिडचिड करतोय जरा. पूर्ण दिवस पाहिजे. 2 दिवस पण नाही पूर्ण इथं आलो तर. एवढं आहे बघायला इथं खरेदीला. पाणी मागू की बॉटल दे म्हणू त्याला. बिस्लरी मागू. हे मागवलं मी राईस वगैरे, काजू मसाला मागवलेला. छान आहे टेस्ट आणि हॉटेलची भारी वाटते. तर जेवण केलं होतं आम्ही. आता रिक्षा घेऊन चाललोय गाडी पार्किंगकडे. कारण की आता किती वाजलेत 2:15 आणि पुण्याला जायचं आहे आता आपल्याला. इकडून सगळी खरेदी आपली झालेली आहे. लहान मुलांचे कपडे थोडे कॉस्टली आहेत. आता इथून रिक्षाचं काय सीन आहे माहिती का, प्रत्येक ठिकाणी 100 रुपयेच मागतात डायरेक्ट तुम्हाला. मीटरप्रमाणे कोण चालत नाही इकडं. 4-5 किलोमीटर जायचं तरी 100 रुपये. 3 लोक जेवढ्या सवार आहेत त्याच्याप्रमाणे. आणि इकडे ट्रॅफिकचा बराच त्रास आहे. म्हणजे हे जे मार्केट आहे ना एरिया, त्याच्यामध्ये सगळं गडबड आहे ट्रॅफिकचं. तर आता दुसरा काय पर्याय नव्हता. 250 रुपये आज आम्ही रिक्षासाठीच घालवलेत ऑलमोस्ट. इकडं तिकडं फिरण्यामध्ये 10-15 किलोमीटरसाठी. काय हरकत नाही. आता येतोय आपण, आलोय आता पुण्यावरनं इकडं एवढं लांब खरेदीला, तर थोडंफार एवढं इकडं तिकडं होणारच. त्याला काय आता ऑप्शन नाही. पण मी तुम्हाला खर्च काढावेत म्हणून मी प्राइजेस सांगत असतो की कुठं किती खर्च होतोय, काय होतंय, कसं ठिकाणी कसं रोडवरचं ट्रान्सपोर्ट काय अवेलेबल आहे, हॉटेल्स कसे आहेत, हे त्यासाठीच माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो. की तुमच्यातलं कोणी आलं किंवा कोणी येणार असलं ते जरा बेसिक काय ना काहीतरी माहिती मिळेल. की ब्लँक येण्यापेक्षा बेसिक काहीतरी एक आयडिया राहील तुम्हाला आल्यावरती. भावनी डायरेक्ट BRT रूटमधनंच ते पण नो एंट्रीतनं टाकलेली आहे. इकडं ट्रॅफिकचं मॅनेजमेंट मला बिलकुल पटलेलं नाही आहे.
लोक टू व्हीलर रस्त्यातनं चालवतात आहे की नाही अपेक्षा हायवेला मध्ये हायवेमध्ये हा हॉर्न दिला तरी तुमच्या साईडला होणार नाही. काल तर एक शहाणा हायवेला एकच सिंगल रोड आहे हायवेला जायचं ठीक आहे जायचा रोड तो समोर नाही आलाय सिंगल रोड म्हणून ते पण फोनवर बोलताय त्याला लाईट देतो हॉर्न देतो आणि एकच गाडी जाईल एवढी जागा मी गाडी साईडला दाबली शेवटी तो निघून गेला पण तो काय साईडला सरकला नाही फोन पण त्याने ठेवला नाही. हे बघा सेम त्याचं हे उदाहरण मॅनेजमेंट भाऊनी डायरेक्ट नो एंट्रीतनं टाकलेले समोरनं गाड्या येतात इथं ट्रॅफिकच एवढं राहतंय ना हे असं सगळं सिस्टम आहे आमचं. पोलीस बिलीस काय घेणं देणं नाही काय होईल ते होईल बघता येईल हे बघ. टाकली भाऊने डायरेक्ट जे होईल ते होईल. जय महाराष्ट्र. तर आता आपण शॉपिंग करून आलेलो आहे आणि जे आता आपल्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये आलेलो आहे रिक्षाने आणि इथेच आपण ब्लॉग एंड करू कारण हा जरा थोडासा मोठा होईल कारण आता इथून आपण पुण्याला निघणार आहे तर इथून ते पुणे आपल्या घरापर्यंतचा ब्लॉग आपण बनवतोय. याच्या पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर ही सिरीज आपण ठेवलेली आहे पूर्ण कंटिन्यू म्हणजे जास्त मोठे व्हिडिओज पण होणार नाही आणि प्रॉपर तुम्हाला व्हिडिओज बघता येतील छोट्या छोट्या लेनमध्ये म्हणून. तर चला आता इथून आम्ही निघतोय. मम्मी आणि अपेक्षा वॉशरूमला गेलेत हॉटेलमध्येच आणि तिकडनं आले की निघतो आता आम्ही.